सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 18 ओवी क्रमांक 301 पासून आता सुरुवात करूया. तरी अर्जुना निरूपी जेल ते कीर भाषे अंतुल परिमेचू ये होई जेल ऋणिया तुझ. तर अर्जुना, तुला खरोखर सिद्धांत सांगतो, कारण मी तुझा ऋणी असल्यामुळे तुला मोठा नमून आहे. तव अर्जुन म्हणे, देवो काही विसरले मागील भावो ये गोठी सकी राखत आहो मी तू पणजी. तेव्हा अर्जुन म्हणाला, देवा तुम्ही मागील गोष्टीचा अभिप्राय विसरला काय? मी व तू हे द्वैत आपण आपल्या भाषणात का आणता? एथ श्रीकृष्ण म्हणती हो का, आता अवधानाचा पसरुनिका करुनिया ऐका पुढारलो ते. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, बरे तर आता मी जी गोष्ट तुला सांगण्यास सुरुवात केली होती ती सांगतो, सावधान चित्ताने ऐक. तरी सत्यची गा धनुर्धरा सर्व कर्मांचा उभारा हो तसे बाहिर बाहिरा करणी पांचे. तर हे धनुर्धरा, खरोखर सर्व कर्मांची उभारणी या 5 कारणांनी आपोआप होते. आणि 5 कारण दळवाडे जिही कर्मा कारू मांडे ते हेतू स्तव घडे 5 आथी. आणि ज्या या 5 कारणाच्या योगाने जो कर्माचा पसारा होतो तीच 5 कारणे त्या कर्मास हेतू असतात. एर आत्मतत्व उदासीन ते ना हेतू ना उपादान ना ते अंगे करी संवाहन कर्मसिद्धीचे. दुसरा जो आत्मा तो उदासीन असून कर्माला निमित्त कारण किंवा उपादान कारण नसतो, अथवा तो स्वतः कर्माला साह्य करीत नाही. तेथ शुभाशुभी अंशी निपजती कर्मे ऐसी राती दिवो आकाशी जिया परी. त्याचे ठिकाणी शुभ किंवा अशुभ कर्मे अशा रीतीने होतात की जसे रात्र व दिवस आकाशात उत्पन्न झाली तरी आकाश त्याहून वेगळे असते. तोय तेज धूमो यया वायुसी संगमो जालिया होय अभ्रागमो व्योमते नेणे. पाणी आणि तेज यांपासून उत्पन्न होणाऱ्या वाफेचा वायूशी संबंध झाला म्हणजे ती आकाशात जाऊन तिचे ढग बनतात, परंतु आकाशास जशी ही गोष्ट माहीत नसते. नाना काष्ठी नाव मिळे ते नावाडे निचळे चालविजे अनिळे उदकते साक्षी. पुष्कळ लाकडे एकत्र जोडून तयार केलेली नाव नावाडी वाऱ्याच्या जोराने पाण्यावर चालवितो, परंतु त्या ठिकाणी पाणी जसे काही एक न करिता साक्षीभूत असते. कांकवणे एके पिंडे वेंचिता अवतरे भांडे मग भवंडीजे दंडे भ्रमे चक्र. किंवा मातीचा गोळा चक्रावर ठेवून दांड्याने चाक हलविल्यावर गोळ्याचे मातीपण जाऊन भांडे तयार होते. आणि कर्तृत्व कुलालाचे तेथ काय ते पृथ्वीयेचे आधारा वाचून वेंचे विचारी पा. तर या ठिकाणी कुंभाराच्या कसबाशिवाय भांड्यास आधारा वाचून पृथ्वीचे दुसरे कोणते साह्य मिळते याचा विचार कर. हेही असो लोकांची या रहाटी होता आघविया कोण काम सवतिया अंगा आले. हेही असो, परंतु जगात लोकांचे जे व्यापार सूर्यप्रकाशाने चालत असता सूर्य ज्याप्रमाणे त्यांपासून अलिप्त असतो तैसे 5 हेतू मिळणे पांचेची इही करणे की जे कर्मलतांची लावणी आत्मासीना. त्याचप्रमाणे 5 कारणे मिळाल्याने कर्मरूप वेलाची लावणी होते व आत्मा हा वेगळाच असतो. आता तेची वेगळाली 5 ही विवंचू गाभली तू कोणी घेतली मोतीये जैसी. आता तीच 5 कारणे चांगल्या प्रकारे वेगवेगळाली वर्णन करून सांगतो. मोते ज्याप्रमाणे वजन करून घ्यावी लागतात. श्लोक 14. अधिष्ठानं तथा कर्ता करणंच पृथग्विधं विविधाश्च पृथक् चेष्टा दैवंचैवात्र पंचमम. अर्थात तथा करता मी असे म्हणणारा आणि नाना प्रकारचे श्रोत्रादिक इंद्रियजात आणि नाना पृथक पृथक प्राणादिकांच्या चेष्टा आणि या 4 कारणात इंद्रियांवर अनुग्रह करणारे आदित्यादी दैवत हे 5वे. तैसी यथालक्षणे ऐके कर्मकारणे तरी देह हे मी म्हणे पहिलेथ. त्याप्रमाणे कर्माच्या कारणांची सर्व यथार्थ लक्षणे तुला सांगतो ती ऐक. तर देह हे पहिले कारण होय असे मी म्हणतो. ययाते अधिष्ठान ऐसे म्हणजे ते याची उद्देशे जे स्वभोग्येसी वसे भोगता येथ. या देहाला अधिष्ठान म्हणण्याचे प्रयोजन इतकेच की जे भोग्य विषय यासह वर्तमान भोगता या ठिकाणी राहतो. इंद्रियांच्या दाहे हाती जाचो निया दिवो राती
सुख दुःखे प्रकृती जोडी जती जिये. इंद्रियांच्या 10 हातांनी रात्रंदिवस कष्ट सोसून प्रकृतीच्या योगाने जी सुखे व दुःखे निर्माण होतात, तिये भोगावया पुरुखा आन ठावोची नाही देखा, म्हणून अधिष्ठान भाखा बोली जे देह. ती भोगण्याकरिता मनुष्यास दुसरे ठिकाणच नाही, म्हणून देहाला अधिष्ठान असे म्हणतात. हे 24 तत्वांचे कुटुंब घर वस्तीचे तुटे बंध मोक्षाचे गुंथाडे येथ. हे 24 तत्वाचे वसती स्थान असून बंध व मोक्ष यांचा उलगडा या ठिकाणी होतो. किंबहुना अवस्थात्रया हे अधिष्ठान धनंजया, म्हणून देहायया हेची नाम. फार काय, परंतु जागृती स्वप्न व सुषुप्ती यांचे हे मुख्य ठिकाण होय, म्हणून हे धनंजया या देहाला अधिष्ठान हेच नाव योग्य आहे. आणि करता हे दुजे कर्माचे कारण जाणीजे, प्रतिबिंब म्हणीजे चैतन्याचे जे. आणि कर्माचे दुसरे कारण करता हे होय, आणि ह्यालाच चैतन्याचे प्रतिबिंब म्हणजे जीव असे म्हणतात. आकाशची वर्षे नीर ते तळवटी बांधे नाडर, मग बिंबोनी तदाकार होय जेवी. आकाशातून पाऊस पडल्यावर पृथ्वीवर त्याचे डबके होते, आणि मग त्यात आकाशाचेच प्रतिबिंब पडल्यावर ज्याप्रमाणे ते प्रतिबिंब त्या डबक्याच्याच आकाराचे होते. का निद्रा भरे बहुवे राया आपण पे ठाऊवे नव्हे, मग स्वप्नींची ये सामवे रंकपणी. किंवा निद्रेच्या भरात राजा आपले ऐश्वर्य विसरून स्वप्नात आपण भिकारी झालो आहो असे समजतो. तैसे आपुलेनी विसरे चैतन्याची देहाकारे, आभासोनी आविष्कारे देहपणे जे. तसेच चैतन्य आपले स्वरूप विसरून देहच मी असे समजून देहरूपाने प्रकट होतो. जया विसराच्या देशी प्रसिद्धी गाज जीवू ऐसी, जेणे भाष केली देहेसी आघवाविषयी. ज्या देहात आत्मस्वरूपाचा विसर पडतो तेथे चैतन्य जीव या नावाने प्रसिद्ध आहे, व त्या जीवाने मी तुझा अभिमान कधीही सोडणार नाही असे वचन देहाला दिले आहे. प्रकृती करी कर्मे ते म्या केली म्हणे भ्रमे, एथ करता येणे नामे बोली जे जीव. देहाकडून जी जी कर्मे होतात ती मीच केली असे भ्रमाने म्हणतो, म्हणून जीवाला कर्माचा कर्ता आहे असे म्हणतात. मग पाते यांच्या केशी एकीच उठी दिठी जैसी, मोकळी चवरी ऐसी चिरी व गमे. मग दृष्टी ही एकच असून ज्याप्रमाणे पापण्याच्या केसांमुळे चवरीच्या केसांप्रमाणे चिरल्यासारखी दिसते. का घरा अंतुल एकू दीपाचा तो अवलोकू, गवाक्ष भेदे अनेकू आवडे जेवी. अथवा घरात असलेला एकच दिवा पाहिला असता जसे त्याचे पुष्कळ दिवे दिसतात. का एकेची पुरुष जैसा अनुसरत नवारसा, नवविधू ऐसा आवडो लागे. किंवा एकच पुरुष शृंगार वीर करुणा इत्यादी नवरसांचे आविर्भाव दाखवू लागला म्हणजे तो तसा 9 प्रकारचा वाटू लागतो. तेवी बुद्धीचे एक जाणणे, श्रोत्रादी भेदे येणे, बाहेरी इंद्रियपणे फाके जे का. तसे बुद्धीचे एकच ज्ञान असून ते नेत्रादी इंद्रियांच्या निराळेपणाने बाहेर नेऊ लागते. ते पृथक्विध करण कर्माचे इया कारण, तिसरे गाजाण नृपनंदना. हे नृपनंदना, ती निरनिराळी इंद्रिये हे कर्माचे तिसरे कारण होय असे समज. आणि पूर्व पश्चिम वाहिनी निघालिया ओघाचिया मिळणी, होय नदी नद पाणी एकची जेवी. आणि पूर्व पश्चिम वाहिनी नद्या वाहत वाहत समुद्रास मिळाल्यावर त्या जशा पाण्याच्या रूपाने एकत्र होतात, तैसी क्रिया शक्ती पवनी असे जे अनपायिनी, ते पडिली नाना स्थानी नाना होय. तशी रजोगुणाची कर्तृत्व शक्ती जी संपादन केल्याशिवाय प्राणवायूत मूळचीच आहे ती निरनिराळ्या अवयवात निरनिराळी भासते. जै वाचे करी येणे तै तेवी होय बोलणे, हाता आली तरी घेणे देणे होय. जेव्हा ती वाचेद्वारे बाहेर पडते तेव्हा तिला आपण बोलणे असे म्हणतो, व हस्ताद्वारे बाहेर पडल्यावर देण्याघेण्याचा व्यापार असे म्हणतो. अगाचरणाच्या ठाई तरी गती तेची पाही, अधोद्वारी दोही क्षरणे तेची. अरे, जी पायात आली असता गती असे म्हणतात, व मलमूत्राद्वारे आली असता क्षालन असे म्हणतात. कंदौनी हृदयवरी प्रणवाची उजरी, करिता तेची शरीरी प्राणो म्हणिजे.
नाभीपासून हृदयापर्यंत ओंकाराची शरीरात वृद्धी करते, तिलाच प्राण असे म्हणतात. मग ऊर्ध्वींची या रिगा निगा पुढती तेची शक्ती पैगा उदानू ऐसिया लिंगा पात्र जाहली. मग वर जो श्वासोच्छ्वास जातो त्या शक्तीला उदान म्हणजेच कंठस्थ वायू असे नाव प्राप्त होते. अधोरंध्राचे निवाहे अपानू हे नाम लाहे व्यापकपणे होये व्यानू तेची. मग गुदद्वाराने बाहेर येऊ लागले म्हणजे अपान गुदस्थ वायू हे नाव प्राप्त होते आणि सर्व शरीरास व्यापक झाली असता व्यान म्हणजे शरीरस्थ वायू असे म्हणतात. आरोगी लेनी रसे शरीर भरी सरिसे आणि न सांडिता असे सर्व संधी. खाल्लेल्या अन्नाचा रस सर्व शरीरात पसरून जी सर्व सांध्यात भरलेली असते. ऐसिया इया राहटी मग तेची क्रिया पाठी समान ऐसी किरीटी बोलीजे गा. अर्जुना, अशा सर्व क्रिया होत असून या शक्तीस नंतर समान म्हणजे नाभिस्थ वायू असे म्हणतात. आणि जांभई शिंकढेकर ऐसैसा होतसे व्यापार नाग कूर्म क्रकुरू इत्यादी होय. आणि जांभई शिंक ढेकर वगैरे सर्व वायूचे व्यापार होतात ते नाग कूर्म कृकर इत्यादी उपप्राणांचे होत. एवं वायूची हे चेष्टा एकीची परी सुभटा वर्तनास्तव पालटा एतसे जे. हे सुभटा, याप्रमाणे हे सर्व वायूचे खेळ असून त्यांच्या त्यांच्या वर्तनाप्रमाणे नावात बदल होतो. ते भेदली वृत्तीपंथे वायू शक्ती गा येथे कर्मकारण चौथे ऐसे जाण. अशी जी आपापल्या व्यापाराने वायूची शक्ती निरनिराळी होते ते कर्माचे चौथे कारण होय असे समज. आणि ऋतू बरवा शारदू शरदी पुढती चांदू चंद्री जैसा संबंधू पौर्णिमेचा. आणि शरद ऋतूसारखा उत्तम ऋतू असून त्यात चंद्रोदय व्हावा व तशात पौर्णिमेचा योग असावा. का वसंती बरवा आरामो आरामीही प्रिय संगमो संगमी आगमो उपचारांचा. अथवा वसंत ऋतू असून त्यात उत्तम बाग असावी व बागेत प्रिय स्त्री सन्निध असावी आणि तशा अवस्थेत इतर सर्व उपचारांची अनुकूलता असावी. नाना कमळी पांडवा विकासू जैसा बरवा विकासीही यावा परागाचा. अथवा अर्जुना, कमल असून ते उमलावे व मग त्यात परागांचा उद्भव व्हावा. वाचे बर्वे कवित्व कवित्वी बर्वे रसिकत्व रसिकत्वी परतत्व स्पर्शू जैसा. एखाद्याचे वाणीत कवित्व असावे, त्या कवितेत रसिकता असावी आणि त्या रसिकतेत आत्मतत्वाची भर पडावी. तैसी सर्व वृत्ती वैभवी बुद्धीची एकली बरवी बुद्धीही बरव नवी इंद्रिय प्रौढी. तसेच सर्व वृत्तींच्या ऐश्वर्याने युक्त जी बुद्धी ती उत्तम प्रकारची असून तशात सर्व इंद्रियेही तिला अनुकूल असावी. इंद्रिय प्रौढी मंडळा शृंगारू एकुची निर्मळा जै अधिष्ठात्रिया कामेळा देवतांचा जो. आणि सर्व इंद्रियांना भूषण देणारा त्या त्या इंद्रियांच्या देवतांचा मेळा तोही त्यात अनुकूल असावा. म्हणून चक्षुरादिकी दाहे इंद्रिया पाठी स्वानुग्रहे सूर्यादिका का आहे सुरांचे वृंद. म्हणून चक्षुरादी 10 इंद्रियांच्या ठिकाणी सूर्यादी देवांच्या समुदायाचा अनुग्रह. यापुढील श्लोक व ओव्या उद्याच्या भागात